नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील शेतकऱ्यांनी अत्यावश्यक रस्त्याच्या मागणीसाठी दिनांक 21 मार्च 2026 पासून आंदोलन सुरू केले असून आज आंदोलनाचा तिसरा दिवस असतानाही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी दरम्यानचा सुमारे 5 किलोमीटरचा जुना जरंडी रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून प्रत्यक्षात रस्ता अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या मार्गावरून पायी चालणेही कठीण झाले असून शेतीपर्यंत पोहोचणे शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे अनेकांनी बैलगाड्या विकल्या आहेत. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी गंभीर बनते. शेतात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असून दररोज भीतीच्या छायेत प्रवास करावा लागत आहे. गेल्या 12 वर्षापासून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, आमदार व प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्याला पोशिंदा म्हणतात, मात्र त्यालाच मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. अशा वेदनादायी भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. अजूनपर्यंत काही अधिकारी येऊन गेले, महसूल विभागाचे असतील किंवा तहसीलचे असतील किंवा जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाचे काही अधिकारी येऊन गेलेले आहेत, पण त्यांनी काही आमची मागणी पूर्ण केलेली नाही. त्याच्यामुळे आमचं हे उपोषण सुरूच आहे आणि उद्यापासून आम्ही पाण्याचाही त्याग करणार आहोत. माझ्यासोबत 6 शेतकरी आहेत आणि म्हणजे हा शेतकऱ्यांच्या ज्या प्रकारे शासन हे असं ज्या प्रकारे हँडल करतंय, तर हे शेतकऱ्यांचं म्हणजे शेतकऱ्यांना अजून त्रास देण्यासारखा आहे. तर माझी प्रशासनाकडे आणि शासनाकडे एवढीच विनंती राहील की आम्ही जे मागतोय ती खूपच बेसिक मागणी आहे. एक रस्ता आम्हाला पाहिजे 5 किलोमीटरचा. आम्ही काही मोठी गोष्ट मागत नाही. आपल्याकडे आता माजी जिल्हा परिषद सदस्य काही वगैरे आले होते का? आमदार साहेब नाही आले, आमदार साहेब नाही आले, पण माझे जिल्हा परिषद सदस्य येऊन गेलेत, उद्धव मराठे ते येऊन गेलेत. तर त्यांनाही आम्ही हीच विनंती केली की तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही इथलेच आमचे लोकप्रतिनिधी होता, तुम्हाला आमची सगळी अवस्था माहिती आहे, तर तुम्ही पाठपुरावा करा अशी आम्ही त्यांना विनंती केली. तसंच हा जरंडी पिंपळगाव रस्ता हा तो तुम्ही सांगितलाय उपस्नातकी 5 किलोमीटर रस्ता आहे आणि त्याला 17 क्रमांक 17 हा चुकीची नोंद आहे बा. हा ते काय हा रस्ता जिल्हा परिषदेच्या डिपार्टमेंटला ग्रामीण रस्ता 203 ह्या नंबरने आणि हाच रस्ता महसूल विभागाला राज्य महामार्ग 17 ह्या नंबरने. तर तो राज्य महामार्ग 17 म्हणजे खरं तर तिथे रस्ताच नाहीये, नाल्यासारखीच परिस्थिती आहे. आणि असं असताना एकाच रस्त्याला 2 नंबर आहेत आणि राज्य महामार्ग 17 म्हटल्यामुळे आम्हाला जेव्हा खरेदी विक्री करावी लागते शेतीची शेतकऱ्यांना, तेव्हा स्टॅम्प ड्युटी जास्त भरावी लागते सरकारला. शेतकऱ्यांना भुईदून बरोबर शेतकऱ्याला म्हणजे रोजचं जाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच की ऍक्सिडेंट होत आहेत, लोक अपंग होत आहेत. रोज जायला यायला म्हणजे शेतकऱ्यांची वाक्य आहेत की अंगावर काटा येतो शेतात जायचं म्हटल्यावर. तर अशी अवस्था आहे. परत तुम्ही तो राज्य महामार्ग दाखवून त्याच्यावर आमच्याकडून टॅक्स जास्त वसूल करताय. तर आमच्या 2 मागण्या ह्याच आहेत की तो एकदा राज्य महामार्ग 17ची नोंद ती कॅन्सल करावी आणि हा रस्ता आम्हाला बनवून द्यावा. म्हणजे आता पुढील उपोषण तुमचं अन्न त्याग राहील का? पाणी द्या. आता आजपर्यंत आम्ही पाणी पिऊ, उद्या सकाळपासून आम्ही पाण्याचा त्याग करू. पडून गेली आहे, मै मेंदूची नस दाबल्या गेली आहे, तर मला खूप त्रास आहे. तर मी शेतात जाऊ कशी आणि शेतीत कशी वळाते मला काही समजत नाही. आज या दादांचे 3 दिवस झाले. यांची बी तुम्ही निगा घ्या, काळजी करा, तेवढे आमचे सहकार्य करा, आम्हाला तेवढा रस्ता करून द्या. हेच नम्र विनंती. बोलते आमचं उपोषण 3 दिवसापासून चालू आहे. महिला आणि पुरुष आणि शासनाला एवढंच सांगणं आहे की आमच्या रस्त्याची पाहणी केली आहे तुम्ही, पण त्या रस्त्यात तुम्ही काही केलं नाही. आम्ही 4-5 वर्षापासून 12 वर्षापासून आम्ही लढतोय. आमच्या शेतात मजूर येत नाही, मजूर यायला नाहीच म्हणता, रात्री हाव सांगता आणि सकाळी उठून येताच नाही मजूर. आम्ही शेतकरी काय करावं? शेतकऱ्यांना मालाण्याचा विचार पडतो, रात्री विचार करतो शेतकऱ्यांना समजत नाही सकाळी उठून काय करावं. आम्ही शेतकरी मटेरियल न्यायचे हाल आहेत, ज्वारी बाजरी कापूस आणायचे हाल आहेत ते शेतकऱ्यांच्या. आम्ही रस्त्याने 2 वेळा पडलो, पण सरकारला एवढंच सांगणं आहे की आम्ही शेतकरी आहोत, आमच्याकडे थोडं लक्ष द्या. आम्ही 3 दिवसापासून इथे उपोषणाला बसलो आहेत.
आणि आमचे आजी बाबा मुलं घरी आहे आणि आमच्याकडे लवकर लक्ष देऊन सनी आमच्या रस्त्याची पाहणी करून सनी आमचा रस्ता लवकर बनवून द्या, हेच आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. हरेश्वर, मी एक शेतकरीच बोलते. तर माझा ह्या रस्त्यासाठी जाहीर पाठिंबा आहे. आम्ही पण त्या रस्त्याने वापरतो. मला काही एवढं रस्ता झालाच पाहिजे एवढे मी आमदारांना विनंती करते. मी उमेश बाबराव बडगुजा. माझं जुन्या जरंगी रस्त्यानं शेत असून हा रस्ता आम्ही बरेच दिवसापासून शासनाकडे 12 वर्षापासून मागणी करतोय. तरी शासनालय नुसतं या कागदाच्या घोळामुळे व शेतकऱ्याचा सगळा खेळ मांडून ठेवलेला आहे. तरी शासनाने या रस्त्याचे पूर्ण पक्के काम करून सिमेंटी कॉन्क्रिटी करून आम्हा सर्व शेतकऱ्यांना पूर्ण रस्ता करून द्यावा ही शासनाला नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव गजानन अर्जुन पाटील. उपोषणाला याच्यासाठी बसलोय आम्ही, कारण की आमचा जो जुना दरंडी रस्ता आहे अत्यंत एकदम खराब असल्यामुळे सर्व शेतकरी पिंपळगावची ज्या शिवारात त्यांची वावर आहे संपूर्ण शेतकरी आता इथे बसलेले उपोषणासाठी. आणि आम्ही जे 7 जण आहे आम्ही आमरण उपोषण करत आहे. तरी आमच्या उपोषणाला 3रा दिवस चालू असून तरी शासन आमची गंभीर्याने दखल घेत नाहीये. का शासन जपलं आहे का असं शासनाला मला विचारायचं आहे. परत लवकर या मागण्या मान्य करावा, नाही तर आमचं उद्यापासनं तीव्र आंदोलन म्हणजेच आम्ही पाणी सुद्धा सोडणार आहेत. बोला. पिंपळगाव आनंद धोंडू पाटील बोलतोय पिंपळगावहून. आम्ही जुन्या जरंडी रस्त्याकरता बसलोय. आम्ही उपोषणले आम्हाला उपोषणले. कितवा दिवस आहे? आज 3रा दिवस आहे. आज तब्येत चांगली का? तब्येत थोडी लूज होऊन चालली आमची. उद्या आणखीन आमचं बिना पाण्यात उपोषण राहील. हो, आम्हाला 3 दिवस झाले आहे, तरी शासनाने याच्यावर त्वरित काहीतरी कारवाई करावी. जरंडी रस्ता 5 किलोमीटर त्वरित मंजूर करून देण्यात यावा यासाठी आम्ही आज उपोषणाला शनिवारी पासून बसलो आहे. तरी 3रा दिवस आमच्या आज उपोषणाला आहे. शहरामध्ये जुने रस्ते म्हणजे चांगले रस्ते फोडून नवीन रस्ते बनवतात आणि ती खेड्यामध्ये आमचा साधा रस्ता हे मंजूर करू शकत नाही, म्हणजे दुर्दैवी आहे ही गोष्ट. दिलीप देशमुख, पिंपळगाव हरेश्वर, सेवानिवृत्त. मुंबईमध्ये कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून होतो. 5 वर्षापासून मी रिटायर होऊन गावामध्ये आलेलो आहे. 40 वर्षापासून या रस्त्याचं काम झालं नाही, पण 5 वर्षापासून मी यांचा पाठपुरावा बघतोय. अगदी 12-14 वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करताय. तर अगदी उपोषणाची नोटीस दिल्यानंतर सुद्धा सरकार दरबारी काही एक हालचाल झाली नाही. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष उपोषणाला सुरुवात झाली त्यावेळेला शासकीय अधिकारी फक्त कागदी घोडे नाचवतायत. स्टेप बाय स्टेप येत आहेत आणि काय करणार या बाबतीत काही एक न सांगता फक्त आम्ही प्रस्ताव दिलाय. प्रस्तावाची काही एक शहानिशा न करता फक्त तोंडी आश्वासन जे आहेत. 14 वर्षापूर्वी पण आणि मध्ये जेव्हा कार्यक्रम होता शासकीय अधिकारी आले, या लोकांना सांगितलं की तुमचं हे होऊन जाईल, तुम्ही फक्त हो म्हणा, हे करा. म्हणजे तोंडी आश्वासन आजपर्यंत दिलेली आहे. तर 3 दिवसामध्ये काही प्रगती झालेली नाही. आणि या आमरण उपोषणामध्ये पूर्ण पिंपळगाव आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचा आणि सर्व समाजाचा पाठिंबा आहे. या उपोषणकर्त्यांचं जर का काही बरं वाईट झालं तर त्याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील आणि हे बेजबाबदार अधिकारी जबाबदार राहतील. या शेतकऱ्यांचं मानसिक, आर्थिक आणि शारीरिक नुकसान अनेक अपंग झालेले आहेत. अनेकांच्या पाठीमध्ये मणक्यांमध्ये गॅप तयार झालेले आहेत या रस्त्यांमुळे. एक इंजिनियर सुद्धा आता मागच्या 2 वर्षापासून बेड रेस्टवर होते, जवळपास 2 वर्ष. तर अशा अनेक इथे शेतकरी आहेत, मजूर आहेत की ज्यांना त्या रस्त्यावरनं चालणं सुद्धा शक्य होत नाही. तरी शासनाला विनंती आहे की ताबडतोब याची दखल घ्यावी आणि यासाठी ताबडतोब शासकीय यंत्रणा जागी करून ताबडतोब निर्णय घ्यावा. आणि प्रत्यक्ष जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात काही आश्वासन मिळत नाही, गॅरंटी मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण चालूच राहण्याचा निर्धार या उपोषणकर्त्यांनी केलेला आहे. आणि उद्यापासून हे पाणी सुद्धा घेणार नाहीयेत. म्हणजे याचा अर्थ ते अन्नत्याग आहेच आता, पण उद्यापासून पाणी सुद्धा बंद करणार आहे.
आणि त्यांची प्रकृती आता हळूहळू खालावते, या गोष्टीचं शासनाने लक्षात ठेवून ताबडतोब यावर निर्णय घ्यावा ही अपेक्षा. धन्यवाद.